गाइज, गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सकाळ झालेली आहे इथे आणि मी माझ्या इथे विंडोमध्ये उभी आहे. मला खूप सारे पिंपल्स आलेले आहेत. पूर्ण चेहरा आहे ना तो माझा, तो पिंपलनी भरला आहे. आय डोंट नो वाय. हे बघा, एक इथे, दोन आलेले आहेत, इथे एक, इथे इथे इथे. काय करू एक्झॅक्टली मला कळत नाही आहे. अँड आय एम नॉट द पर्सन टू यूज केमिकल्स इन ऑल, की चला बाबा हे यूज करूया, हे लावूया, कोणाचं ऐकलं तर हे करून बघूया. नॉट एट ऑल, आय एम नॉट लाईक दॅट. तर मे बी मला असं वाटतं की हे शरीरामध्ये डिहायड्रेशन झाल्यामुळे, पाणी वगैरे कमी पियाली असेल की त्याच्यामुळे झालं असेल. कारण कसं पावसाळ्याचे दिवस आहेत, थोडं वातावरण थंड असतं, त्याच्यामुळे ताण एवढी लागत नाही, तर लक्ष नाही राहत आपल्याला, आणि त्याच्यामुळे हे साईड इफेक्ट्स. तर चला, शंभो करून झालेलं आहे माझं. आणि आज आहे संडे आणि उद्या आहे रक्षाबंधन. पण रक्षाबंधन आहे पण सुट्टी नाही आहे. जे वर्किंग आहेत मोस्ट प्रोबेबली लोकांना सुट्टी नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही लोक आजच रक्षाबंधन करणार आहोत. तर आज आम्ही चाललो आहोत पार्ल्याला काकाकडे. तर आता सध्या पूजा वगैरे मी करून घेणार आहे, नाश्ता होणार आहे आणि मग जेवण बनवणार आहे, जेवणार आहे, थोडं रेस्ट करणार आणि 4-5 वाजता आम्ही निघणार आहे. तर चला, लेट्स बिगिन. खिडकीमध्ये आलीच होती तर विचार केला इकडचा जो झाडांचा व्ह्यू आहे ते तुम्हाला दाखवते. हे माझं गुलाबाचं झाड आहे आणि हे आहे जास्वंदीचं झाड. तर हे बघा, ह्याला एक जास्वंदीचं फुली आहे. तर असे एक दोन रोज फुलं येत असतात. खूप छान वाटतं माहिती आहे. हे पूर्ण जे आहे माझं खिडकी जे आहे ते 1, 2, 3 आणि 4 असे 4 झाडं मी लावलेले आहेत. आणि जेव्हा आपण इथे उभं राहतो ना तर खूप प्रफुल्लित आणि खूप छान वाटतं ग्रीनरी बघून, आणि डोळ्याला पण एकदम सूदिंग वाटतं. आणि आपल्या अवतीभवती झाडं लावावीत, कारण ते आपल्या आरोग्यासाठी पण चांगले असतात सायंटिफिकली, आणि आपल्या स्वास्थ्यासाठी, आणि इवन पॉझिटिव्ह वाईब्स देतात. तर चला मग लागूया कामाकडे. तर इथे दिवाबत्ती करून झालेली आहे, नाश्ता करून झालाय आणि आता वळतोय जेवणाकडे. तर चला मग. आज मी बनवणार आहे पुलाव, आणि कांदा जे आहे ते कापून घेतलाय आणि इथे सामान आणून ठेवलंय. मी सामान जे आणायला सांगितलेलं. तर चला मग बघूया काय काय सामान आणलंय. पनीर मागवलंय, सो वाटाणे मागवलेले आहेत, पनीर मागवलंय आणि दही मागवलंय. दही जे आहे हे कोशिंबीरसाठी मागवलेलं आहे, आणि पनीर आणि वाटाणे आणि गाजर आहे माझ्याकडे. तर याचं मी बिर्याणी बनवणार आहे, व्हेज बिर्याणी. चला. तर इकडे मी वाटाणे जे आहेत ते सोलायला घेतलेत. आणि बिर्याणी किंवा पुलाव बनवताना मेन जे काम असतं ते असतं आपलं कटिंग, चॉपिंग भाजीचं. ते एकदा भाजी कापून आपण ठेवलं की सगळं इझिली आपण फोडणीला देऊ शकतो मिक्स करून. तर इथे मी पनीर घेतलेला आहे, आणि पनीर जे आहे ते मी चौकोन डाईस म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये कापणार आहे, बिकॉज अख्खं फ्राय करायचं आहे. आणि पनीर कापता कापता माझं इथे आलेला आहे पार्सल. आणि पार्सल आल्यावर यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली की कोण हे पार्सल उघडणार. तर शेवटी डिसाईड झालं की पार्सल उघडणार आहे प्रथा. सो हे आहे फ्रीजचे कंटेनर्स, जे की मी मिशोवरून मागवलेले आहेत. तर हे बघा, हे असे आहेत. फर्स्ट मी तुम्हाला काढून दाखवते. चपू हे काढ. सो हे असे आहेत आणि ह्याला लीड आहे अशी. म्हणजे आता किचन मध्ये पसारा नाही होणार. किचन नाही, तरी फ्रीज मध्ये पसारा नाही होणार आहे. हे असे डबे आहेत आणि हे टोटल किती आहेत काय काढतात. सो ॲक्च्युली माझ्याकडे असे डबे कंटेनर्स नव्हते. मी मुलांचे टिफिनचे डबे वापरायची, तुम्ही बघितला. तर आता मी हे आणलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण काही कन्झ्युम करून ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल पुदिना आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे, किंवा कुठले फ्रूट्स आहेत, भाज्या जर तुमच्याकडे एक्स्ट्रा असतील ते आहेत. तर हे बघा, तर हा डबा मी तुम्हाला दाखवते. 6 अशा प्रकारे हा डबा आहे. आणि ओपन केल्यावरती याच्यामध्ये असं हे आहे,
म्हणजे याचं जे मॉइश्चर आहे ते आपण वस्तू जे ठेवतो तो खाली मॉइश्चर असतं ते त्याला लागू नये म्हणून हे असं ह्याला जाळी दिलेली आहे. आणि याच्यावर आपण टिश्यू पेपर टाकून किंवा अदरवाईज असंही टाकून आपण हे ठेवू शकतो. आणि हे खूप छान आहे आणि मला खूप आवडलं आहे. तर हे टोटल किती आहे? 6 पीस आहेत ना? हो, 1 2 3 4 5 6. तर असे 6 पीस आहेत हे आणि हे मला खूप आवडलेलं आहे. आणि हे मी घेतलेलं आहे मिशोवरून. तर कितीला घेतले ते मी तुम्हाला साईडमध्ये त्याचं जे प्राइस आहे ते मी तुम्हाला सांगेन. ओके. बिर्याणी बनवता बनवता पार्सल आलं म्हणून आली. आणि हे मी आता नाही हे करणार आहे, म्हणजे काढणार आहे यूज करायला. फर्स्ट मला फ्रीज वगैरे साफसफाई करायची आणि घराची थोडी साफसफाई करायची आहे. तर जेव्हा मी हे यूज करायला काढेन तेव्हा मी तुम्हाला नक्की हे दाखवेन की कशा प्रकारे मी याच्यामध्ये कन्झ्युम करते. तर इथे तव्यामध्ये मी पनीर फ्राय करायला घेतलंय. पहिला आहे ना मी छोटे छोटे चौकोन तुकडे करायची आणि मग फ्राय करायची. पण त्याने व्हायचं काय माहितीये का, चिटकून राहायचे, ते चिटकून जायचे. अर्धे जे आहे ते चिटकायचे तव्यालाच, अर्धे जे आहे काढायला प्रॉब्लेम व्हायचं. त्याच्यामुळे मी आता विचार केला की मोठे मोठे स्क्वेअर शेप मध्ये कापून मग नंतर त्याला आपण चौकोन चौकोन स्क्वेअर शेप मध्ये कापूया छोटे छोटे. आणि इथे प्रथा जी आहे ती मला मदत करते भाजी कापण्यामध्ये. आणि इथे मसाले मी घेतलेले आहेत अख्खे खडे मसाले, लवंग, काळी मिरी, मोठी इलायची आणि दालचिनी आहे आणि चक्री फूल आहे. तर चला मग आता फोडणीला देऊया. तर फोडणीमध्ये सगळ्यात अगोदर मी टाकलेला आहे जिरा आणि तेजपत्ता. नंतर साडे खडे मसाले टाकणार आहे आणि खडे मसाले टाकल्यानंतर आपल्याला ते छानपैकी असे चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर मी टाकलेला आहे कांदा. कांदा टाकल्यानंतर त्याला स्टर करून घ्यायचंय आणि छानपैकी गोल्डन ब्राऊन असा त्या कांद्याला रंग यायला पाहिजे असं भाजलं पाहिजे. आणि ते झाल्यानंतर गोल्डन ब्राऊन झालेले आहेत कांदे, तर त्याच्यानंतर मी अद्रक लसूणचं पेस्ट जे आहे ते टाकते त्याच्यामध्ये. आणि ते टाकल्यानंतर ही छानपैकी अद्रक लसूण परतून घ्यायचंय आपल्याला तेलामध्ये. परतल्यानंतर टोमॅटोज जे आहे मी 1 टमाटे घेतलेले, म्हणजे नॉर्मली हाफ KG ची बिर्याणी मी बनवलेली. तर त्या हिशोबाने 3 नॉर्मल मीडियम साईजचे टोमॅटोज मी घेतलेले, ते टाकून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपले जे भाज्या आहेत, जे आपण भाज्या टाकणार आहोत, मी घेतलेलं गाजर आणि वाटाणे. तर हे मी मिक्स करून घेते. आणि याच्यानंतर छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जे पण आपण मसाले घेणार आहोत ते मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल तर मी मीठ टाकलेलं आहे आणि थोडस एकजीव केलेलं आहे त्या मीठाला. आणि नंतर मी हळद टाकल्यानंतर मी टाकते याच्यामध्ये गरम मसाला. आणि गरम मसाला टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरा पावडर. जर तुमच्याकडे धणे जिरा पावडर असेल तर दोन्ही टाका. तर तसे मी दोन्ही टाकलेले आहेत. आणि लास्टला हे जे पॅकेट तुम्हाला माझ्या हातात दिसतंय ते होतं एव्हरेस्ट बिर्याणी मसाल्याचं. तर एव्हरेस्ट बिर्याणी मसाला टाकून झालाय आणि मग थोडस मी झाकण ठेवून 1-2 मिनिटाचं वाफ घेतलंय, जेणेकरून भाजी जी आहे ती छानपैकी आपल्याला मऊ शिजून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर लास्टला टाकायचं आहे पनीर. पनीर टाकल्यानंतर ह्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. आणि ते झाल्यानंतर आपल्याला परत एकदा वरती लीड ठेवून 2 ते 3 मिनिटं ह्याला वाफवून घ्यायचंय. कारण पनीर जे आहे ते ऑलरेडी आपण फ्राय करून घेतलेलं, त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाहीये. तर इथे जे आहे आपले कॅरट, गाजर आणि बीटरूट हे किसून घेतलेलं मगाशी, जसं की तुम्ही बघितलात सोनू मला मदत करत होती. तर थोडंच बीटरूट आणि गाजर सोनूनी किसून दिलंय आणि बाकीचा जो लास्ट तुकडा होता तो मी किसलाय, कारण कसं हाताला लागण्याची शक्यता असते. तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून, दही टाकून मी मिक्सअप करून रायता माझा झालेला आहे. आणि तपस्याने कांदे जे आहेत ते मला फ्राय करून दिलेत, कारण तिला फ्राय केलेले कांदे एवढे आवडतात ना, ज्याचं काय बोलतात ना काय हेच नाहीये. त्याच्यामुळे
तिला कांदे हे लागतातच बिर्याणीमध्ये फ्राय केलेले. तर इथे मी भाताचा लेयर टाकून वरती मसाल्याचा लेयर टाकलाय. असे 2 थर मी लावल्यात आणि त्याच्यावरती तिने एवढे सारे कांदे जे फ्राय केले ते कांदे आणि मिंट, कढीपत्ता नाही, काय बोलतात त्याला, पुदिना जे आहे ते टाकून एक 2 ते 3 मिनिटं मी वाफवून घेतले. तर हे बघा, आ हा हा, खोलल्यानंतरच एवढा छान सुगंध ह्याला येत होता की काय विचारू मी, म्हणजे काय मी सांगू आणि तुम्ही काय विचाराल, मला शब्द नाही भेटतात कारण आताही माझ्या तोंडात पाणी येतंय. खूप छान झालेलं आणि मुलांनाही खूप आवडलं आणि खूप आवडीने खाल्लं गेलं. तर मी जास्त रेसिपीज ट्राय करायला जात नाही कारण ज्या मी बनवते रेसिपीज आणि मुलांना तीच मागणी असते की मम्मा तू आज हे बनव, मम्मा तुझ्या हातचं बिर्याणी खायचंय किंवा तुझ्या हातचं पुलाव खायचंय, कारण मोस्ट प्रोबेबली माझ्या घरामध्ये तेच बनतं. आणि सणावाराला व्हेज म्हणलं की मग व्हेज बिर्याणी, पनीर हे फेमस आहे आणि छोले हे आमच्या घरात फेमस आहे. तर आमचं जेवण झालेलं आहे इथे आणि काही दिवसांपूर्वी 2 पार्सल आलेले ते मी तुम्हाला दाखवायचे आहेत. तर हे बघा, हे असे क्लिप्स आहेत. हे पण मी मिशोवरून मागवलेत. हे एवढे युजफुल आहेत ना की जागोजागी आपल्याला नेल जे आहे खिळे ठोकायची गरज नाही. नॉर्मली हा असा पॅच आहे, याच्या पाठीमागे असे स्टिकिंग हे असतात, हे काढायचं आणि जिथे टाइल्स असतं, सरफेस जो आहे तो बिलकुल असा सपाट असला पाहिजे, त्याच्यावरती हे इझिली चिटकतात. खूप हेल्पफुल आहेत वॉशरूम साठी, किचन साठी, छोटे मोठे गोष्टी आहेत ते तुम्ही युज करू शकता. एका पॅक मध्ये 10 आलेले आहेत आणि मला हे 90 रुपीजला भेटले. अजून एक गोष्ट मागवली आहे, ती पण किचन साठी युजफुल आहे, ते म्हणजे ही बॅग. आपण पॉलिथिन बॅग जे जमा करतो, कारण कसं आहे, या छोट्या छोट्या ज्या बॅग्स आहेत त्या रेनी सीझन मध्ये कामाला येतात. त्याच्यामुळे हा असा मी असा एक बॅग मागवलेला आहे. हे बघा, ज्याच्यामध्ये आपले जे युजफुल किचन मध्ये जे बॅग्स आहेत, आपण बाजारात जातो किंवा कुठेही जातो तर पटकन याच्यामध्ये आपण ते बॅग्स घालून ठेवायचे, छोटे बॅग्स असतात आणि इथून जे आहे ते तुम्ही इझिली काढू शकता. इव्हन इथून पण हे बघा, इथे पण त्याला एक पोर्शन असा दिलेला आहे, कॅव्हिटी आहे याच्यामध्ये, तर याच्यामधून तुम्ही हात घालून काढू शकता आणि हे खूप युजफुल आहे आणि मला हे आवडलं म्हणून मी हे मागवलं. तर आता मी ह्याला किचन मध्ये लावणार आहे, तर कसं मी युज करणार आहे आणि कसं लावणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. जेवण करून झालेलं आहे आणि बिर्याणी छान बनलेली, तुम्हीही ट्राय करून बघा आणि खूप सुंदर आणि खूप मस्त झालेले. आता झोप आली आहे पण झोपायचं नाहीये कारण दुपारचे वाजले आहेत 3:30. थोडासा वेळ आम्ही आराम करू आणि त्याच्यानंतर जे आहे 4-4:30 वाजेपर्यंत आम्ही निघू काकाकडे जायला आमच्या. ओके, तर चला, हे जे तुम्ही बघताय पाठीमागे, हा हा, तो ह्यांचे काका, मुलांचे, माझं दीर आहे. हे बघताय, ही माझी सॅटिनची साडी आहे, जे की नितीन आणि प्रथानी दोघांनी मिळून DIY केलेला आहे. थँक्यू सो मच. असू दे. तर माझ्याकडे जे पॉलिथिन बॅग्स होते ते बॅग्स मला प्रथा जी आहे ती मदत करते ह्याच्यामध्ये भरण्याची. आणि हे जे आहे मी तुम्हाला मगाशी स्टिकिंग होल्डर आहे जे मी दाखवलं ते बघा, हे अशा प्रकारे त्याला पॅनल असतं, पॅनलला चिटकवलेलं जे प्लास्टिक असतं ते वरचं प्लास्टिक आपल्याला काढून घ्यायचंय आणि फर्स्ट ऑफ ऑल डिसाइड करायचंय की कुठे हे स्टिक करायचंय आणि ते डिसाइड केल्यानंतर हळूच अलगद हाताने आपल्याला हे स्टिक करायचंय आणि त्याच्यावरतून व्यवस्थित असं प्रेशर देऊन त्याला हे करायचंय. मग बघा इथे किती छान पद्धतीने होल्डर हे अडकवून मी इझिली प्लास्टिक जेव्हा पाहिजे तेव्हा मी कुठलाही प्लास्टिक जे आहे ते काढू शकते. आणि हे जे क्लिप्स आहेत मी इथे पण लावलंय, तर माझं जे बॉटल क्लीनर आणि वायपर आहे जे आम्ही उष्ट साफ करतो ते अशा प्रकारे लावलंय. तर किती गोष्टी ज्या आहेत ते किती इझी होतात. आणि हे जे आहे हे स्क्रबर होल्डर आहे, जे की आता पावसाळ्यामध्ये स्क्रबच्या डब्यामध्ये, आपण साबणाच्या डब्यामध्ये जे स्क्रब ठेवतो ते स्क्रबवाला वास मारतं, म्हणजे आपण व्यवस्थित जरीही धुतलं तरी ते मॉइश्चर पकडून वास येतं. त्याच्यामुळे या होल्डर मध्ये हे स्क्रब असं ठेवल्याने एक्स्ट्रा जे त्याच्यामध्ये वॉटर असतं, पाणी असतं, ते तसंच खाली ड्रॉप होऊन सुकलं जातं आणि अशा प्रकारे रात्रभर आपण ह्याला असं ठेवण्याने हे मॉइश्चर जे असते ते थोडंफार कमी होतं, पूर्ण नाही होत पण थोडंफार तरी होतं.
संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही निघालो आहोत कारल्याला काकाकडे ह्यांच्या आणि तयार झालेलो आहोत. तर बघा रथाला मी दाखवते तुम्हाला कशी तयार झाली. तर आम्ही निघालो आहोत आणि पोचलो आहोत डोंबिवली स्टेशनला. तर इथे गर्दी बघा, संध्याकाळचे वाजले आहेत 6:30 आणि फुल टू गर्दी आहे बिकॉज सगळे बाहेर पडलेले आहेत रक्षाबंधन साजरी करण्यासाठी. संडे असल्यामुळे स्टेशनला भरपूर गर्दी होती, पण थँक गॉड आम्हाला ट्रेन जी आहे ती एवढी अशी भरगच्च भेटली नाही, बसायला जागा भेटल्या आणि आमच्या माय लेकींच्या गप्पा चालू आहेत. इथे नितीनला काही सीट भेटली नाही बसायला. तर पोचलो आहोत कुर्ल्याला आणि कुर्ल्याला इथे सिंधी पाणीपुरी भेटते, जे की मी मुंबईला होती तेव्हा नेहमी खायची आणि आमच्या सगळ्यांची फेवरेट होती ती. तर उतरलो तर विचार केलं ही पाणीपुरी खाऊनच जाऊया आणि कुर्ला स्टेशनला आम्हाला भेटली एसी बस. तर एसी बस भेटल्यानंतर थोडस रिलॅक्स आम्हाला वाटलं, कारण एसीची हवा खाऊन मजा आली आणि 6 रुपये आम्ही पोचलो कलिना मार्केटला. तिथून आम्ही केली रिक्षा पार्ल्याला आणि पोचलो काकाच्या घरी. तर काकाच्या घरी आलेलो आहोत. काका म्हणजे तपस्या आणि प्रथाचे काका, माझा धीर. तर इथे त्यांनी फॅमिली फोटोज लावलेले. तर प्रथा जे आहे आणि तपस्या जे आहे दोघांनी या फॅमिली फोटोजचं असं रेकॉर्डिंग केलंय की किती छान लहानपणीचे त्यांचे, विशूचे, रिदूचे सगळ्यांचे आठवणी त्याच्यामध्ये मावलेले आहेत आणि ते खूप छान दिसत होतं. तर इथे रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि हे बघा विशूची आमच्या मस्ती चालू आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, लहान मुलांची मस्ती, हॅपीनेस, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र आपण जमतो तेच गंमतशीर असते.
गाईज, आम्ही आलो आहोत घरी. गुड नाईट. अँड वी आर बॅक टू अवर होम फ्रॉम काकाज होम, काकीज होम. आणि आम्ही खूप थकलो आहोत. रात्रीचे वाजले आहेत 12:30 है ना. सो वी आर व्हेरी टायर्ड अँड नाव वी आर गोइंग टू अ स्लीप. पण खूप मजा आली, खूप मस्त वाटलं है ना. हे बोला, तुम्हाला कसं वाटलं काकाच्या घरी जाऊन. गुड नाईट. मुलांनी खूप एन्जॉय केलं, तर खूप बरं वाटलं. आणि आम्हाला पण खूप बरं वाटलं. एकामेकांशी बोललो आम्ही जावा आणि टाईम स्पेंड केलं, फॅमिली टाईम. बरं वाटलं. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा लागला मला नक्की कमेंट करून कळवा. अँड आय होप सो की तुम्हाला आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया उद्या. उद्या आहे एक्झॅक्ट रक्षाबंधन, मंडे. आणि उद्या पण वेगळे कार्यक्रम आहेत घरामध्येच. तर कसं सेलिब्रेट करणार हे तुम्हाला नक्की मी एक ब्लॉग बनवणार ह्याचं वेगळं. ओके, तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय, गुड नाईट.